Vama is just not any other salon. It's a luxury salon which brings international quality and products with trained stylists and therapists for you. माझं नाव वैष्णवी उदावंत, फाउंडर ऑफ वामा सलॉन अँड अकॅडमी. लहानपणापासून मम्मीला बघत होते मुलींना शिकवताना नवीन कला, ब्युटीशी रिलेटेड, हेअरशी रिलेटेड, मेहंदीशी रिलेटेड. तर लहानपणापासून असं होतं की बाबा मला पण मम्मीला बघून काहीतरी करायचं आहे. त्याच गोष्टीबद्दल अजून शिकायचं म्हटलं तर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. तिकडे एक ब्रँड सलॉनमध्ये ॲज अ मास्टर स्टायलिस्ट मी जॉईन झाले. माझं काम बघून त्यांनी मला पार्ट टाईम ट्रेनरची अपॉर्च्युनिटीही दिली. ज्यावेळेस मी तिकडे मुलींना शिकवत होते, त्यावेळेस कळालं की ही इंडस्ट्री इथपर्यंत लिमिटेड नाही आहे. त्यानंतर मी मेकअप सिडस्को देण्याचा विचार केला. मेकअप सिडस्को हा इंटरनॅशनल लेवलचा कोर्स आहे. तो कोर्स करताना मला हे समजलं की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हेअरशी रिलेटेड, स्किनशी रिलेटेड, मेकअपशी रिलेटेड खूप सगळं शिकू शकता आणि खूप सगळं एक्सप्लोअर करू शकता. ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर मी बॉलिवूड इंडस्ट्रीकडे शिफ्ट केला. खूप साऱ्या सेलिब्रिटीजबरोबर काम केलं. लॅक्मे फॅशन वीकमध्ये मी 2 वेळेस सीनियर स्टायलिस्ट म्हणून तो एक एक्सपोजर खूप वेगळा होता, जे डेली लाईफमध्ये आपण मेकअप्स वगैरे करतो. तो रनवेच्या हिशोबाने किंवा एका स्टेटमेंट लुकच्या हिशोबाने खूप वेगळा असतो. तो एक अनुभव. लाईफ तिथे चेंज झाली ज्यावेळेस मला इंटरनॅशनली जाण्याचा मौका भेटला. ज्यावेळेस मला लंडन वेलनेस अकॅडमीमधनं कॉल आला, की तुम्ही सिडॅस्को एक्झाम क्रॅक केली आहे, तर तुम्हाला इंटरनॅशनली काम करायचा अनुभव भेटणार आहे. ज्यावेळेस मला हे कळालं, मी खुश होते कारण की माझ्यासाठी इंटरनॅशनली जाणं हे एक स्वप्नच होतं. पहिल्यांदा त्यांनी मला त्यांच्याकडे लंडन वेलनेस अकॅडमीकडे मला इंटरनॅशनल हेअर ड्रेसिंगचा कोर्स करण्याचा एक्सपिरियन्स मिळाला. त्या बेसिसवरती मला क्रूज शिपवरती जॉबही भेटला. पहिले 2 वर्ष मी ॲज अ बार्बर, ॲज अ स्टायलिस्ट तिकडे काम केलं आणि तिसऱ्या कॉन्ट्रॅक्टपासनं अक्षरशः लाईफ चेंजिंग मूव्हमेंट आपण ज्याला म्हणतो, ते झालं की तिकडे त्यांच्या भाषेत जाऊन त्यांना शिकवायचं. ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं इंडियामध्ये राहून आपण मराठी बोलतो किंवा नॉर्मल इंग्लिशमध्ये बोलतो, तिथे जाऊन त्यांच्या इंग्लिशमध्ये त्यांना शिकवून येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 36 कंट्रीज ह्या फील्डमध्ये राहून स्वतःच्या बलबुत्यावरती पूर्णपणे फिरली, जग बघितलं, इंटरनॅशनल स्टायलिस्टबरोबर काम केलं, खूप नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. तो एक अविस्मरणीय अनुभव मी म्हणू शकते. मला एक इन्सिडेंट्स आठवतो, ज्यावेळेस मी झूमवरती एक रियालिटी शो आलेला, ड्रेसिंग युअर कट अबव, हे ड्रेसेससाठी होता. ज्यावेळेस मी ऑडिशनला जात होते, घाबरलेली 17 वर्षाची होते. मम्मीशी बोलत होते, "मम्मी मी करू शकेल का गं?" मम्मीने त्यावेळेस मला एकच गोष्ट सांगितलेली, "तू किती करू शकतेस हे फक्त मला माहिती आहे. तुला फक्त ते करायचं जे तुला आवडतं. तू ज्या गोष्टीला प्रेझेंट करतेयस ते 100% मनाने कर आणि यश नक्की भेटेल." ते शब्द ना कानात वाजत होते आणि 12 तासानंतर ज्यावेळेस मी मम्मीला हे सांगितलं, की "मम्मी मी टॉप 8मध्ये सिलेक्ट झाली आहे." पूर्ण इंडियामध्ये टॉप 8मध्ये सिलेक्ट होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड नसलेली मुलगी मी. मम्मीला नेहमी माझ्यावरती विश्वास होता, की माझी मुलगी काहीतरी करणार आणि जे काही ती करेल ती बेस्टच करेल. तर आज जे काही आहे ते मी तिच्यामुळे, कारण की तिचा ट्रस्ट माझ्यामध्ये असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी आजपर्यंत आहे. तिचा जो ट्रस्ट आहे तो मी नेहमीच असा मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिची जी लेगसी आहे मुलींना शिकवायची किंवा नवीन गोष्टी ह्या इंडस्ट्रीमध्ये अजून बाहेर आणण्याची, ही लेगसी मला पुढे कंटिन्यू करायची आहे. जसं तिने मला बाकीच्या मुलींना शिकवलं, हेच मला अजून पुढे जाऊन दुपटीने करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गेल्या 45 वर्षापासून जे नाव तिचं अजूनही मेंटेन आहे,
टचवूड जर मी तिथपर्यंत तिच्या आशीर्वादाने पोचले तर हे खूप मोठी गोष्ट राहील. स्वप्नांना नेहमी रिॲलिटीमध्ये आणायला एक थोडासा प्रयत्न हा असतो, की पहिले काय करायचंय, कुठे करायचंय, कसं करायचंय. मामा सलॉनची नेहमी कल्पना डोक्यात होती. आपण म्हणतो, की मी हे नेहमी माझ्या विजन्समध्ये क्लिअर केलेलं, की मला एक ब्रँड स्थापित करायचं आहे. घरी परतताना किंवा गावाकडे परतताना एक लक्षात ठेवलेलं, की मला इथे एक ब्रँड सलॉन हवं आहे. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न होता, की क्वालिटी कशी द्यायची, क्वांटिटी कशी असणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट, की जो मी ब्रँड स्थापित करते आहे, इकडचे लोक त्याला एक्सेप्ट कसे करतील. एका रूममध्ये टिपिकल पार्लर असण्यापेक्षा एक ट्रान्सपरंट रूममध्ये हेअर ड्रेसिंग करणं ह्याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये डे वनपासून होती. पण त्याला फायनलाइज मी शिर्डीत माझ्या घरात केलं. क्वालिटी प्रोडक्ट्स, क्वालिटी सर्विस, वर्थ द मनी ह्या 3 गोष्टी डोक्यामध्ये होत्या. इंटेरियरपासून तर सिम्पलशा गोष्टी गावाकडे अवेलेबल करणं थोडंसं टफ होतं. पण फ्रेंड्स, फॅमिलीच्या सपोर्टनी ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली घडून आल्या. सलॉन उभारताना एक गोष्ट डोक्यात नेहमी होती क्वालिटीची. जिथे ज्यावेळेस इंटेरियर मला फायनलाइज करायचं होतं, माझ्या इंटरनॅशनल एक्सपोजरच्या हिशोबाने मला काहीतरी खूप युरोपियन स्टाईल ही माझी पर्सनल चॉईस होती. लकीली ती खूप छान घडून आली. पण त्याच्याबरोबरच आपण चेअर्स म्हणतो किंवा बॅकवॉश म्हणतो, कोरियन हेअर स्पाचा जो बेड आहे ती आपली स्पेशालिटी आहे, तो इथे अवेलेबल करणं, तो मला इम्पोर्ट करावा लागला. चेअर्स मला टिपिकल खुर्च्या नसून मला एक कम्फर्टेबल कटिंग चेअर हवी होती, जी मी डिझाईन करून घेतली. पेडिक्युअर स्टेशनपासून तर क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, गेल्या 17 वर्षापासून मी रिनाऊंड ब्रँड्सबरोबर काम केलं आहे. ते ब्रँड्स शिर्डीमध्ये आणणं आणि तेच माझ्या क्लायंटला सर्व्ह करणं आणि त्यांचा तो एक सरप्राईज जो लुक असायचा, की अरे वा, हा ब्रँड तुझ्याकडे कसा. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप छान राहिल्या आणि माझ्या क्लायंटसाठी खूप छान राहिल्या. कारण की जी क्वालिटी ऑफ सर्विस ते नेहमी शहरात एक्सपेक्ट करायचे, ती आज त्यांना शिर्डीत भेटते. ज्यावेळेस आपण एखाद्या बेकरीमध्ये जातो किंवा पिझ्झा शॉपमध्ये जातो, तिथे आपण गोष्टी कस्टमाइज करून घेतो. तुमचा केक तुम्ही कस्टमाइज करता किंवा तुमचा पिझ्झा तुम्ही कस्टमाइज करता. तर ही गोष्ट तुमच्या हेअरकटमध्ये, तुमच्या फेशियल्समध्ये किंवा तुमच्या मेकअपमध्ये का नाही होऊ शकत? वामा तुम्हाला 100% क्वालिटीची गॅरंटी देतं. तुमच्या नीड्स समजून आपण त्यांना कस्टमाइज करतो. तुमची स्किन, तुमचं हेअर, तुमची पर्सनॅलिटी समजून, तुमचे इव्हेंट समजून आपण ह्या सगळ्या गोष्टींना कस्टमाइज करतो, जिथे तुम्हाला एक पर्सनलाइज्ड लुक मिळतो. हीच क्वालिटीची गॅरंटी मामा तुम्हाला प्रॉमिस करतो. येत्या पुढच्या काही वर्षामध्ये मामा सलॉन आणि अकॅडमी एक्सपांड होणार आहे. वुमन एम्पॉवरमेंटवरती भर देताच भरपूर साऱ्या मुली मामा अकॅडमीमधून पासआउट होणार आहे. त्यांच्या स्वप्नांना पंख भेटतील, कारण की अकॅडमी आपण एक्सपांड करत आहोत. मामाची टीम मोठी होणार आहे. मामा ग्रो होणार आहे. Vama is just not any other salon. It's a luxury salon which brings international quality and products with trained stylists and therapists fee.